पर एक मूर्ती तयार झाली, याच्यातून 150 पण मूर्त्या निघतील, 200 पण निघतील। माय गॉड, वाव। 450 टोटल कारखाने आहेत या विभागात। 95% तर पीओपीच्याच मूर्त्या आहेत। 40-50 किलो वजन असेल हिचं। जन्मलेला लहान मुलगा आहे ना, तसं हँडल करायला। पावसाळी क्लायमेट मध्ये मूर्ती सुकू शकत नाही, पर्यावरणासाठी थोड्या हानिकारक। आमची केस पण कोर्टात होते। पीओपी हानिकारक काहीच नाही, पूर्ण एरिया मूर्त्यानच बघायला भेटेल तुम्हाला। गावाच्या पुढे लालबाग आहे, प्लास्टरच बोलतात तिला पीओपीला। आणि पूर्ण भरतात का मग त्याच्यावर? नाही, आता ते लेअर तयार करते। अशा प्रकारे मूर्ती बनली जाते इथे। हा साऊथ मधून येते बोलतात। पाऊण तासात रेडी होईल, म्हणजे सुकायला टाइम जाईल। सुकायला पूर्ण अशी मूर्ती निघेल पाऊण तास। हा, पाऊण तास स्टॉक मध्येच आहे अजून की 40-45 मिनिटांत मूर्ती तयार होत आहे। मला वाटायचं का 2 दिवस लागतात। प्रॉपर माती, हा प्रॉपर माती। ही हाताने बनवायला कमीत कमी त्यांना 10 दिवस गेला असतो। 7.5 फुटाची मूर्ती 10 दिवसात बनवली तुम्ही। एक नंबर हाताने। व्यवसाय तुमचा हात चालत आहे तर वाव भाई वाव। दागिन्यांची वगैरे फिनिशिंग जे बघायचं होतं ते बघायला भेटला की कशी बनते मूर्ती, कसं काय प्रोसेस असतं। तर इथं प्रॉपर रेडी झालेल्या आणि सजलेल्या मूर्त्या सजवली तशी सजवायला किती वेळ लागतात। छोट्यापासून मोठ्या मूर्त्या रेडी होत आहेत। जे ठिकाणी उभा आहे ना त्याच्या चारे बाजूला गणपती बाप्पा। आम्हाला तर शंभूराजांच्या स्वरूपान मूर्ती आहे। श्रीकृष्णाच्या रूपांची जी मूर्ती किती सुंदर दिसते, सुंदर सजवली। आता एक मूर्ती बघली ती काय सजवली बाई, काय सजवली, काहीच सजवली। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही निघालो आहोत पेन हमरापूरचे गणपती बघायला। पेन हमरापूरचे गणपती मूर्त्या का फेमस आहेत त्या बघायसाठी आम्ही चाललो। आणि तिथला इतिहास काय आहे, अवरे भारी गणपती बाप्पाच्या मूर्त्या असताना तर मला कौशी इच्छा होती का जाऊन ते ब्लॉग बनवावा। तर बघूया जाऊन तिथंशीच सगळा। आता आपला एक सबस्क्रायबर आहे क्षितिज म्हणून, तो येतोय ओवल्यावरून। त्याच्या मामाचा कारखाना आहे असं बोलत होता तो। तर क्षितिज भेटलाय, चला मामाच्या गावाला पलती झाडे पाहूया। म्हणजे एरिया भारी असतात आहे ना, मजेदार। तर सगळा ग्रीनरी बघत बघत जाऊ अमरापूरला। आणि सगळ्या मूर्त्या कारखाना मोठा आहे का असं, म्हणजे मामा सगळी माहिती देईल। मामा सांगलास ना मी येत आहे, चला मग जाऊ, चल आरामात निघूया। लोकेशनला थांबलो। काय लोकेशन आहे, तुम्हाला लोकेशनच बघा फक्त। ओ माय गॉड, वाव। आता जोह्यामध्ये पोहोचलो आणि असते असते कारखाना दिसायची सुरुवात झाली। सुंदर रे, एरियामध्ये आलं ना डायरेक्ट चालूच होता कारखाना गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचं। हे बघा आता टेम्पो मध्ये भरताना। जोह्याला, जोहे नानशे अमरापूर आहे ना 2 किलोमीटर लांब आहे। आता तुम्ही बघला असाल क्षितिजचा मामा आहे ना तो जोह्यालाच आहे आणि मामाचा कारखाना आहेच आहे। तर चला आतमध्ये जाऊन बघू का मोठा कारखाना आहे। नमस्कार मामा।
ठीक एकदम व्यवस्थित. लेट झाला तर आपलं काय लेट झाला का कारखान्यात यायला? आपलं जास्त होलसेल असतं ना. होलसेल असते. हा. बट मस्त मूर्त्या बघून भारी वाटते. आता तुम्ही इथं पेंटिंग करता का मूर्ती पण बनवता? नाही, मूर्ती आपण विभागातून उचलतो कच्च्या मूर्त्या. आपल्या पेंटिंगचा मग मूर्ती कुठं बनते जास्त करून? मूर्ती आपल्या विभागात जास्त बनतात. अमरापूर अमरापूर. विभाग 4-5 गाव आहेत. अमरापूर, तांबडशेत, जोहा आणि कळवा आणि ऑल इंडिया मध्ये आपल्या इथून सेल होत. वाव, खतरनाक पेंटिंग केली. डिटेल बघू शकता तुम्ही मूर्तीच्या पेंटिंग मध्ये. हा हा, आपला मामाचा जोयामध्येच आहे ना, लालबागचा राजा. हो हो, सुंदर असा पेंट केलाय, बघू शकता तुम्ही. एक नंबर. आता मला समजला, मी लेट झालोय अमरापूरला यायला. इथून आहे ना पूर्ण स्टॉक ऑल ओव्हर इंडिया मध्ये जातं होलसेल मध्ये. म्हणजे तुमचा आता 90% खाली झाला माल. आपला जास्त होलसेल चालतो. होलसेलचा माल आता जवळजवळ गेला जातं. फक्त रिटर्न ऑर्डर आपल्या चालू आहे. अच्छा, आता रिटर्न जे आलं म्हणजे तिकडून जर काही एक मूर्ती गेलेली आहे, सपोज ही मूर्ती गेलेली आहे, तर हीच मूर्ती दुसऱ्या कस्टमरला पाहिजे असेल, त्या स्टॉल मध्ये एकच मूर्ती गेली असेल का 2 गेले असेल, तिसऱ्या कस्टमरला पाहिजे तर ती रिटर्न आपल्याला ऑर्डर करतात. ते आपण मग बनवून देतो. अच्छा अच्छा, जास्त रिटर्न ऑर्डर चालू. म्हणजे या एरियामध्ये जेवढ्या मूर्त्या बनतात त्या जास्ती करून होलसेललाच जातात. होलसेल आणि आपल्या कच्च्या मूर्त्या पण यातून सेल होतात. आपल्या विभागातून कच्चे कारखाने 450 टोटल कारखाने आहेत या विभागात. 450 कारखाने बोलला तर लई मोठी गोष्ट आहे. आणि हा एरिया आहे ना फेमस आहे फक्त गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी. हा पूर्ण वर्षभर तुमचा चालू असतो की सीझन वाईज? आमचे जे कच्च्या मूर्त्या तयार करतात त्यांचं काम दसऱ्यापासून स्टार्ट होतो. अच्छा, आणि आमचं पेंटिंगचं काम डिसेंबर महिन्यापासून स्टार्ट होतं. मग कच्च्या मूर्त्या कुठे बनतात? आपल्या विभागातच बनतात. आणि कुठल्या कुठल्या मटेरियलच्या बनतात मूर्त्या? आपल्याकडे जास्त करून आपल्या विभागात 95% तर पीओपीच्याच मूर्त्या आहेत. 5% बोललात तर आपल्या शाडू मातीच्या. मातीच्या मूर्त्या कमी बनतात. हा, कमी बनतात. जास्त करून पीओपी. पूर्ण कारखाना आहे ना योग आता खाली झालाय. मूर्त्या लय कमी दिसतात. आता जर आम्ही कधी आलो असतो तर आम्हाला एकदम जास्त बघायला भेटला असतं. 2 महिन्याच्या आपला पाऊस चालू होता ना स्टार्टला, तेव्हा पहिला आमचा माल आहे ना खूप असतो. त्याच्यामुळे डेली प्रोसेस चालू असते, डोळे काढायची किंवा शेडिंगची. आता काय होतं, माल ओला येतो, माल सुकवायला लागतं. आपला कोळसा असतं त्याच्या भट्ट्या करून किंवा बाय चान्स हॅलोजन वगैरे लावून असे काहीतरी फॅन बिन लावून ते सुकवायला लागतात मूर्त्या सुकल्यानंतर मग आपलं ते घासकाम होतं. त्यानंतर मग त्याला व्हाईट बसतो. व्हाईट झाल्यानंतर मग व्हाईट परत एकदा घासला जातो. परत एकदा व्हाईट फिनिशिंग होते. त्याच्यानंतर मग बॉडी कलर येतो. त्यानंतर मग तिथे कपडा कलर होतो. अच्छा, हा कपडा कलर होतो. त्याला बोलतात कपडा कलर. म्हणजे कपडाच मेन कलर झालाय. कपडा कलर झाल्यानंतर मग ते शेड होतो. शेडिंग. शेडिंग होतं. शेडिंग झाल्यानंतर ती मूर्ती वॉर्निश गोल्डनला जातो. वॉर्निश बसतो. वॉर्निश बसल्यानंतर मग गोल्ड होतं त्याच्यावर. गोल्ड झाल्यावर नंतर मग त्याला डोले काढण्यासाठी आखणी. गोल्ड म्हणजे हा एकदम असा. ओके, त्याच्यानंतर मग डोले काढण्यासाठी. बाकी राहिलेला काय आपला ब्लॅक फर्निचर वगैरे किंवा पाट कलर तो होतो नंतर. म्हणजे इथून एकदम प्रॉपर मूर्ती बनवून जाते. रेडी मूर्ती जाते. एकदम रेडी मूर्ती. किती प्रकारच्या मूर्त्या बनतात तुम्ही बोलले? म्हणजे व्हरायटी किती असते टोटल? व्हरायटी आता विभागात शोधायला गेला ना तर कमीत कमी 700-800 व्हरायटीच्या गणपती असते. अच्छा, पण आता जास्त करून ना आपला लालबागचा राजा, दगडूशेठ, टिटवाला गणपती. इथे लालबागचा राजा बघा कपडा कलर करून ठेवलाय. या आपल्या कॉमन मूर्त्या आहेत. दरवर्षी त्या मूर्त्या चालू शकतात. दरवर्षी म्हणजे एव्हरग्रीन मध्ये. आणि न्यू व्हरायटी मध्ये अशा मूर्त्या तयार होतात दरवर्षी. आता ही माऊली स्वरूपात, आपले विठ्ठल माऊली स्वरूपात आहे. अच्छा, हा तुमचा व्यवसाय आहे तो पूर्ण पिढीप्रमाणे चालत आलाय का? आता तुम्ही चालू नाही, आता आम्ही चालू केलं. मी 7-8 वर्षापासून. बट या एरिया मधले काही व्यवसाय त्यांची पिढीपासून चालू आहेत का? पिढीपासून नाही बोलता येणार. काय तर 1998 पासून आमच्या इकडं कारखान्यांनी स्कोप पकडलेला आहे. 1998 पासून. नंतर मग ज्यांनी जॉब केलं, काही जॉब भेटले नाही चांगले, नंतर मग स्वतः व्यवसाय असे चालू करून करून आज 450 कारखाने आहेत या एरियामध्ये. जास्त वेळ नाही झाला पण नाव जास्त झालं. आपल्या ऍक्च्युअली पेंट मध्ये कारखाने जास्त असायचे. कारखाने पेंट मध्ये असायचे. नंतर मग आपल्या विभागाने कच्च्यामध्ये आपला जोर पकडला या अमरापूर विभागाने. अच्छा, कोणता गाव बोललात तुम्ही? 4 गावं कोणती? तुम्ही जर का या बाजूने आलात, आपल्या हायवेच्या साईडने आलात तर हमरापूर, नंतर मध्ये तांबटशेत, हा जोहेगाव आणि पोटचा कलवे. 4 गावात प्रॉपर कच्च्या मूर्ती बनतात. आता इथून पेंट मध्ये पण काय होतं, पेंट मध्ये कच्चा प्रोडक्शन होत नाही. प्रॉपर सिटी मध्ये पेंट मूर्तीसाठी फेमस आहे, पण
कच्चा प्रोडक्शन कमी होतो. कच्चा प्रोडक्शन आपल्या विभागातूनच जातो. हा, मग ते तिथं जाऊन पेंटिंग करतात. तिथे जाऊन पेंटिंग करतात. अच्छा. ऑल इंडिया मध्ये पण आता मोठ्या मोठ्या गाड्या जातात ना. हा हा, आता बघितलं मी येता की भरपूर सारे टेम्पो इथून चाललेत. आणि मग कोणत्या कोणत्या मूर्त्याचा गणपती झाले नवरात्रीमध्ये, अजून कोणत्या कोणत्या मूर्त्या बनतात? इकडे आता आपल्या रिसेंटली गटारी झाली. गटार. दशमा एक होते. दशमा. हा, दशमा एक असं उंटावर बसलेली असते. अच्छा अच्छा. गणपती, विश्वकर्मा, नंतर मग देव्यांचं गौरी वगैरे. हा, गौरी पण होतात. अच्छा. गौऱ्यांचं पण आता जरा रिसेंटली साड्या बेड्यांचा स्कोप भरपूर आहे. हा हा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साडी सजावट केलेली त्याचं आता जास्त चाललंय. चालेल, धन्यवाद मामाने चांगली माहिती दिली आपल्याला. आणि सोहन नाईक आमच्या कारखान्यात विजिट केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मस्त आहे कारखाना, मस्त आहे. तुमच्या कारखान्याचं काय नाव, एरिया वगैरे सांग. कला केंद्र. ऍक्च्युली मी यावर्षी कारखान्याचा बॅनर पण लावला नाही, कारण मूर्त्याच देता नाही येत आणि डिस्प्ले पण लावला नाही. अच्छा. कारण मूर्त्यांना एवढी मागणी आहे. ऑफलाईन तर आपण बंदच केलं. ऑनलाईन काय चालत असेल मोबाईल आपल्या, तेवढंच आपलं चालू आहे. अच्छा, म्हणजे ऑनलाईन मध्येच होऊन जाते सगळं. हा, ऑनलाईन मध्येच होऊन जातं. कारण आणि मी असाच युट्यूबला लाईव्ह करत होतो आणि विषय मांडला की बरं हमरापूरला जायचं आहे. क्षितिजने वाटतं ऐकला, तो बोलला की माझ्या मामाचा कारखाना आहे, तिथं चांगली माहिती देईल मामा. मामानी खरंच सुंदर माहिती दिली. तो वाटलं इथे येऊन. आता तुम्ही बघत असाल मूर्ती, ही शाडू मातीची मूर्ती आहे. हिचा वजन आहे ना खूप जास्त असतं मामा. 40-50 किलो वजन. 40-50 किलो वजन असेल हिचा. बाबा, म्हणून या जास्त जात नाही. हँडलिंगला जास्त करून पाठ ठेवावा लागतो. अच्छा. पीओपीची मूर्ती आपण इझिली उचलू शकतो, पण ही कमीत कमी 2 माणसं किंवा 3 माणसं लागतात उचलायला. आणि हँडलिंगला पण एकदम म्हणजे लहान मुलासारखं, जन्मलेला लहान मुलगा आहे ना तसं हँडल करायला लागतं मूर्ती. एकदम नाजूकपणे ठेवायला लागते तिला. ही मूर्ती आहे ना, दिवसामध्ये या 2 किंवा 3च मूर्त्या बनवू शकतात. पीओपीच्या तशा नाही, 15 मूर्त्या रेडी होतात दिवसात. सुकायला पण टाइम घेत असतील. सुकायला पण टाइम घेतात. त्याचा कसं डाय असते, मोड असते. याची पण मोड आहे, पण याचे बाकीचे दागिने वगैरे आहेत ना, ते स्वतः प्रॉपर हाताने वगैरे कार्विंग करायला लागते प्रॉपर. दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी नाजूक पण आहे. पॉलिश होतं. पॉलिश झाल्यानंतर कुठे होल असतात, काय असतात, टचअप बोलतो आपण. टचअप काढून घ्यायला लागतं. फिनिशिंग झाल्यानंतर मग तिला 1-2 दिवस परत सुकवायला लागते. सुकल्यानंतर परत तिला व्हाईट बसल्यासाठी जाते. इथं व्हाईट कलर होते ना, इथं म्हणजे सध्या नाही पेंटर. इथं तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर व्हाईट कलर झाली. आणि त्याच्यानंतर मग तो व्हाईट परत सुकवायला लागते 1 दिवस. परत व्हाईट अशा स्वरूपात परत घासला जातो. अच्छा. फिनिशिंग झाल्यानंतर मग तिला परत बॉडी कलर बसतो. स्किन कलर झाल्यावर त्याच्यावर कपडा कलर येतो. नंतर कपडा कलर. एक गणपती प्रॉपर आमच्या हातात ताब्यात येतपासून 14 वेळेला किंवा 15 वेळेला तो मूर्ती उचलावी लागते. म्हणजे प्रॉपर सगळं काम करण्यासाठी, पूर्ण होण्यापर्यंत ती 14 ते 15 वेळेला उचलावी लागते. त्याच्यामुळे पीओपीची मूर्ती हँडलिंगला आम्हाला सोपी वाटते, पण मातीची मूर्ती हँडलिंगला एकदम जड होते. म्हणजे एक मूर्ती तयार व्हायला किती दिवस लागतात? म्हणजे जर आज आली तरी 8 दिवसाचा वेळ झाला. पण 8 दिवस या क्लायमेट मध्ये 8 दिवसात मूर्ती होत नाही. शक्य नाही. तिला आपल्याला आता वेळ कमी असल्यामुळं आपला ते कोळसा असतो ना, आपल्याला तंदुरीला वगैरे कोळसा वापरतो. तो कोळसा आम्ही आणतो, ती कोण ठेवलेली. तो कोळसा आणून आम्ही ते भट्टी लावतो. आपले डबे असतात, ते तेलाचे डबे असतात ना, ते फाडून त्याची भट्टी लावतो. भट्टी लावल्यानंतर त्याच्या खाली ते भट्टी घुसवायची आणि पॅक करून ठेवायच्या साईड. 1 किंवा 1.5 दिवसात ती मूर्त सुकते. नाही तर नॉर्मली मग तिला किती टाइम लागेल असं सुकायला? नॉर्मली जर का आपला अशा क्लायमेट मध्ये महिनाभर पण सुकत नाही. पावसाळी क्लायमेट मध्ये मूर्ती सुकू शकत नाही. कपडेने सुकत, मूर्ती कधी सुकणार? तेच आहे ना. चालेल, धन्यवाद मामा, एक नंबर वाटला. चला अजून आपण एरिया बघूया, म्हणजे प्रॉपर सगळे गणपतीचे कारखाने कसे असतात दाखवतो. माझ्या मित्राचा पण आहे एक पाटील एक आहे आणि संदेश गरज आहे. दोघांकडे तुम्हाला चांगल्या सजवलेल्या वगैरे मूर्त्या आहेत त्यांच्या. आता तुम्ही मूर्ती बघू शकता, सुंदर अशी मूर्ती. लाईट वेट आहे म्हणून तर पीओपीच्या मूर्ती जास्त जातात, बट पर्यावरणासाठी थोड्या हानिकारक, इको फ्रेंडली घ्यावा लागेल असं बोलता पण नाही येणार. कारण आता आपल्या शास्त्राने हे केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. पीओपी फक्त वेगळ्याला लेट होते. आता आमची केस पण कोर्टात होते. पीओपी हानिकारक काहीच नाही. जे आपल्या बॉम्बेला मुंबईला काय करतात, किनाऱ्यावर मूर्त्या विसर्जन करतात, ते किनाऱ्यावर न करता त्यांना डीप वॉटर मध्ये त्यांना विसर्जन केलं ना तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आमच्या गावचं तळ आहे, त्या तळ्यामध्ये 6-6 फुटापर्यंत दरवर्षी मूर्ती विसर्जन होतं. पण एक मच्छीचं हे पण पिल्लू पण मरत नाही. त्या लोकांनी गैरसमज करून ठेवला काय पीओपी पर्यावरणासाठी हानिकारक, पण ते काहीच नाही.
शाडू माती आहे ना पाण्यात शुद्ध नाही होत. अच्छा हा. पाणी खराब करते आणि पीओपी आहे ना पाणी शुद्ध करते. उलट आहे का हा उलटे मुंबईला काय आपलं ते गिरगाव चौपाटी वगैरे आहे ना जी लोक आपले जातात विसर्जनासाठी ती तिथल्या समोरच तिथं विसर्जन टाकतात झालं. आणि मग ती पाण्यासोबत वरती येते असं पण म्हणते. महानगरपालिकेने एक केलं बाबा त्या डीप वॉटर मध्ये तिथं तराफे किंवा होड्या वगैरे लावल्या ते आपले लोक येतील विसर्जन त्यांच्या मूर्त्या घ्यायच्या आणि डीप वॉटर मध्ये न्यायच्या. हा मग तसा केला तर मग चांगलाच राहील. आता काय विषय माहितीये का मामा आपल्याला कारखान्यात मूर्ती कशी बनते ते दाखवायला चालवलंय. म्हणजे आज सगळाच तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग मध्ये. म्हणजे प्रोसेस काय आहे ती बघायला भेटेल ना. पूर्ण दिवस रात्र इथं काम चालूच असतं. आहे शिवाजी महाराजांची मूर्ती हो संभाजी महाराज का पूर्ण एरिया मूर्त्यानच बघायला भेटेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही कधी पाली साईडला जाणार ना इथून आला एरिया आवरा सुंदर आहे. हे मूर्त्यांमुळे आवरा सुंदर दिसतंय ना शब्दच नाही बोलायला. चला आता मामासोबत आलो ना आपण कारखान्यात मूर्ती कशी बनते ते बघू. मोठ्या मोठ्या मूर्त्या बघू शकतो. चप्पल काढते म्हणा चप्पल ऐसा आहे का चप्पल म्हणा असं. आता ही आपला 4.5 फुटे 4.25 फुटे लालबाग आहे. लालबागचा राजा. लालबागचा राजा आहे. हा हा. मोल्ड आहे हे रबर आहे. हा त्याच्यावर हे असं प्लास्टर आहे ना ते हा, टाकले. रबराचा मोल्ड असतो ना. हा रबराचा मोल्ड असतो. हा, आता हे प्लास्टर टाकले. आता प्लास्टर आहे ना प्लास्टर आहे मग पीओपी मिक्स. पीओपी आणि प्लास्टरच बोलतात तिला पीओपी ला. आणि पूर्ण भरतात का मग त्याच्यावर नाही आता ते लेअर तयार करते. एक एक लेअर असं लेअर टाकल्यानंतर हा काथा असतो आपला आतमध्ये. साऊथ मधून येतो आपल्याला. हा हा. हा काथ्याने त्याच्यावर लेअर बसतो. अच्छा अच्छा म्हणजे मजबूत त्याला मजबूत राहण्यासाठी. उंदीर मामाची हो हो सुंदर. म्हणजे प्रत्येक साईजचा वेगवेगळा मोल्ड असता. हा आता हा ओपन मध्ये आहे. काही जण आता 2-2.5 फुटाच्या ती ओतायची असतात. अच्छा हा हे सगळं मोल्ड आहेत हे मोल्ड आहे. म्हणजे अशा प्रकारे मूर्ती बनली जाते इथे. हा साऊथ मधून येते बोलतात. काथा नारलाचाच असतो. नारळाचा. नारलाचाच आहे. ते ढिगारे बघा किती आहेत काथ्याच्या पाठीमाग आपल्याला दिसतात. पक्का असं ढिगाऱ्याचे ढिगारे काथ्याच्यात म्हणजे गड्डी बोलतात त्याला. हा गड्डी. तर टोटल किती मूर्त्या जात असतील त्याचा अंदाज पण नाही आपल्याला. आणि या लेअर बसला ना त्याची बॅक साईड आहे पाठण बोलतो आपण ही त्याला. पाठण असते का? पाठण बॅक साईड ती मारली जाते. तर कमीत कमी ही मूर्ती एक पाऊण तास होईल ना. पाऊण तासात होईल ना. पाऊण तासात रेडी होईल. पाऊन तासात रेडी रेडी होईल. हा म्हणजे सुकायला टाइम जाईल ना. सुकायला पूर्ण अशी मूर्ती निघेल पाऊण तास. हा पाऊन तासात. पाऊन तासात. अरे वा हे मी पहिल्यांदाच ऐकलंय का पाऊन तास एवढा कमी वेळात. हा कमीत कमी 10 ते 12 करत असत रोज ना. अच्छा बरोबर ना. 10 निघतात काय या 4 फुटाचा नाही 2 जण असलं तर 7-8. दोघा जणांना 7-8 मूर्त्या बनवता का दिवसामध्ये. अच्छा एकटा असल्यावर 4 निघते. ते उचलायला लागतं ना ते वजन असतं ना. टोटल जोडा बिडाला असलं ना तर 1.5 तास लागतो. 1.5 तास लागतो. जॉईंट वगैरे करायचं असलं तर 1.5 तासात मूर्ती हातात आपल्या रेडी होऊ शकते. आताचं काय पोझिशन चाललं आता विदाऊट जॉईंटिंग जास्त चालत कारण रिक्वायरमेंट जास्त आहे ना. आता प्रोडक्शन कमी होतं. काथा भरायला घेतलाय ना. बघू शकता असं काथा घेतला त्याच्यामध्ये टाकून भरायला घेतला. काथ्याची मजबूती असते. काथ्याचीच मजबूती आहे ना. गणराया तुझ आमासावर रे त्याशिवाय मजबूती येणार. चादर पांगर रे ओंकारा ओंकारा गौरी पुत्र विनायका जयकारा. आता मी शॉक मध्येच आहे अजून की 40-45 मिनिटांत मूर्ती तयार होत आहे. मला वाटायचं का 2 दिवस लागतात त्याला सुकायला मोल्ड मध्ये आणि त्याच्यानंतर काढत असतील. तर टोटल किती फुटापर्यंत मूर्ती बनतात. आपलं इथं 10 फुटापर्यंत मूर्ती बनते. आणि जर त्याच्यावरती बनवायची झाली तर ती एकाच जागेवर बनवून घेतात ना. ते मुंबईला जास्त मुंबईला जास्त करून मोठ्या. त्याच्या मोठी असेल ना ते मग पार्ट मध्ये डिवाइड होते. अच्छा हा एक एक पार्ट बनवतात आणि तिकडे नेऊन जोडायचं जॉईंट करायचं. कारण आपल्याकडे ट्रॅव्हलिंगला गाडीची हाईट मिनिमम 9 फुटच असते. आता भरायला किती वेळ लागेल तुला पूर्ण. नाही आता 15-20 मिनिटात हा भरेल आणि मग पाऊण तासात मूर्ती रेडी होईल. टोटल टायमिंग पाऊण तासात होईल. इथं बघा तुम्ही सगळं तोच काम चालू आहे सगळं कारखान्यात. हे वेगवेगळे टाईपचे मोल्ड आहेत. हा दगडूशेठचा आहे काय. नाही राजा आहे. राजा आहे का. आणि इथं प्रॉपर सगळे असे मोल्ड आहेत. प्रॉपर मातीची मूर्ती बनते ना ते आता मामा दाखवतात आपल्याला. प्रॉपर मातीची का ती. आयुष्यपत आंबा आता ते दुर्गा माता जवळ आलेले आहेत आपला. आता ही बनवायला घेतली. इथं अजून काही ना आउटलाईन चालू झाली आता. आता ही बघू शकता तुम्ही प्रॉपर माती. प्रॉपर माती
शाडो मध्ये शॅडो मातीची मूर्ती. मोल्ड बनवासाठी तिथं. आणि हे तयार झालेले आहे. हिला आता रबर कोटिंग चालू झाली. अच्छा, म्हणजे वर्षी रबर कोटिंग. रबर म्हणजे आपला पेंट मारतो ना ब्रशने, त्या पद्धतीचं लेअर मारायला राहायला लागतं पूर्ण. दिवसातून 10-12 असे लेअर मारायचे. अच्छा, हा रबर असतो. अच्छा, हा रबर ओके. ही रेडी झाली मूर्ती, तुम्ही बघू शकता. काय सुंदर मूर्ती बनवली मातीची. नवरात्र जवळ आल्या तर आतापासूनच त्याची सुरुवात झाली. कमी वेळात ती मूर्ती बनायला शक्य नाही. ही हाताने बनवायला कमीत कमी त्यांना 10 दिवस गेले असतील बाबा. 10 दिवस हाताने बनले. 9 ते 10 दिवसामध्ये मूर्ती रेडी केली म्हणजे हाताने बनवायला. आवरी मोठी मूर्ती आहे ही. 7.5-7.5 फुटाची मूर्ती आहे. 7.5 फुटाची मूर्ती. 7.5 फुटाची मूर्ती बनायला 10 दिवसात बनवली तुम्ही. हाताने का काय? एक नंबर. हाताने. मी शॉकच आहे, अजूनपर्यंत शॉकच आहे. आवरा भारी काम होतंय. त्याच्यावर आता हा आपला रबर आहे. मुलुंडवरनं रबर येतो. तो मुलुंडचा रबर फेमस आहे. याचे दिवसातून कमीत कमी 10 लेअर बसतात. त्याच्यावर मारतच. आणि नंतर मग किती महिने मारता मग? नाही 12 दिवसात पूर्ण. आणि त्याच्यावर कपड्याचा एक लेअर येतो. परत कपडा एक येतो. आपला अंतरपाट असतं ना, त्यातला ते मांजरपाट बोलतो आपण. हा, वरती एक मारलेला आहे मूर्तीला, ते तुम्हाला ते कपड्याचा लेअर. मग ते पण रबर जास्त ताणत नाही. तो कपड्याचा लेअर आल्यामुळं कपड्याचे असे छोटे छोटे पॅच करून मारले जातात. त्याच्यावर परत रबर मारला जातो. अच्छा. आणि नंतर मग याच्यावर परत जसे ते हे कव्हर पीस आहेत. कव्हर पीस. हा, तिचे कव्हर पीस काढल्यानंतर मग नंतर ती मूर्ती तयार होते. आपल्याला त्याच्यातून मोल्ड तयार होतं. सुंदर सुंदर. हे जॉईंट आहेत त्याचे. हे इथं तुम्ही सगळे बघू शकता. हात वगैरे हे सगळं छोटं छोटं जॉईन करून ठेवलं. हातांचे जॉईंट असतात हे. हा, पूर्ण हातांचे जॉईंट आहे. आणि तो मुकुट आहे तिथे, म्हणजे मुकुटच्या वरचा कलगी बोलतात त्याला. कलगी का? हा, कलगी. त्याला कलगी बोलतात. हा मातीचा आहे. आणि ते हाताने करायला लागतं का मामा? अशी डिझाईन वगैरे सगळं तुम्ही करता? पेंटर असतं ते. पेंटर वगैरे हाताने डिझाईन वगैरे प्रॉपर करायला लागतं. मला वाटलं जात असतील पक्क दिवस, पण आता हे 12 दिवसामध्ये मला असं वाटतं 6 फुटाची आंबा मात आहे का मामा? आता रबर झालेला रेडी, मूर्ती रेडी होऊन प्लास्टरची आता हे होईल, कव्हर पीस होतील. त्याचा मोल्ड तयार. ही मूर्ती रेडी झाली, बघू शकता तुम्ही. याच्याशी आपण मोल्ड तयार करू शकतो. हा, याच्यावर प्लास्टरची मोल्ड तयार होईल. ते मोल्ड सुकायला 10 दिवस जातील. ते नंतर मग मूर्तीचा प्रोडक्शन हा, मग त्याच्याने आपल्याला मग दुसऱ्या पाहिजे तेवढ्या मूर्त्या काढता येतील. प्रॉपर एक मूर्ती तयार झाली, याच्यातून 150 पण मूर्त्या निघतील, 200 पण निघतील. पण एक कसं असं आंबा माता आपल्या नवरात्रीला वेल कमी असतं. एक मोस्टली महिन्याचाच वेल भेटतो. आता एक 10 तारखेपासून काम चालू होतील. त्यानंतर आपलं गणपती बसल्यानंतर पण ते काम चालूच असतं. आता काढतात कशा बघ ना. ही मूर्ती तयार झाली आहे. ही गाईज मूर्ती तयार झाली, बघू शकता तुम्ही. हा, एकच घे. जॉईंट व्हायचे सगळे. सुंदर सुंदर. हा, 6.5 फुटी आहे ना प्रवीण? हा, मित्राचा का ना प्रवीण पाटील. सगळा तुझाच आहे ना? सुंदर सुंदर मस्त. पहिल्यांदा मी बघतोय या गोष्टी आणि लयच मन प्रसन्न झालं या गोष्टी बघून. हा, म्हणजे व्यवसाय तुमचा हात चालत आहे. मूर्ती बघू शकता काय. किती फुटाची मूर्ती आहे? 7 फुटाची. ते आता बघा जरा. रबर निघल्यानंतर फिनिशिंग बघू शकता गाईज. हो 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 हो. हा रबर निघल्यानंतर वाव भाई वाव, क्रेझी. एकच नंबर फिनिशिंग बघू शकता तुम्ही. फिनिशिंग प्रॉपर दागिन्यांची वगैरे फिनिशिंग एक नंबर. मुकुट, दागिने, डोले रेडी. वाव, एक नंबर, एकच नंबर. आता हिला जॉईंट काम बाकी आहे. पण आता सडनली घाई असल्यामुळे जॉईंट काम होत नाही. डायरेक्ट तिकडे ज्या पार्टीला पाहिजे तिकडे जॉईंट काम होतं. अच्छा अच्छा. आणि जर वेल असला तर मग सगळं वेल असला तर सगळं करून देतात. ती पण पाठीमागं पण बघू शकता गाईज तुम्ही. किती मोठी मूर्ती आहे. ती 8 फुटाची आहे ना? 8 फुटाची मूर्ती आहे. आता याच्यामध्ये परत मोल्ड सगळं टाकून, काथा वगैरे पीओपी टाकून परत आता पहिला रबर बसवला जाईल व्यवस्थित. कुठं दाबला नाही गेला पाहिजे, सगळं चेक केला जाईल.
आणि नंतर परत जे आपण स्टार्टिंगला प्रोसिजर बघितली तेच चालू आहे. ज्या बघायचा होता त्या फायनली बघला मी मामाच्या हेल्प मुलं आणि क्षितिजच्या. थँक्यू भाई, थँक्यू. मस्त वाटलं कारण तर असं नॉर्मल येऊन फक्त शूट करून गेलो असतो. काय असतं प्रोसेस ती आज बघायला भेटली. भारी आहे, सगळ्यांना मानला पाहिजे का एवढं भारी ते करतं का. मूर्ती तुम्ही बघितली असाल, लगेच रेडी झाली आणि आता ही ट्रॅव्हलला पण जाणार. ट्रॅव्हलला रेडी आहे, लगेच ट्रॅव्हलला जाणार. सध्या कशी धावपळ खूप आहे, वेळ कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला जेवढ्या कमी वेळेमध्ये मूर्ती शक्य असेल नेणं तेवढ्या लवकर नेतात. त्यामुळे मूर्तींचे आम्ही हात सध्या जोडत नाही. अच्छा. पण तेवढा वेळ नाहीये आणि समोर जे आमचे कस्टमर्स आहेत त्यांच्याकडे देखील तेवढा वेळ नाहीये. पण ते डिरेक्टली त्यांच्या कारखान्यामध्ये नेतात मूर्ती आणि तिकडे जॉईंट वगैरे मग ते बनवतात तिथे काही इथून जाते. हा, जॉईंट पार्ट्स आम्ही इथून देतो आणि तिकडे जाऊन ते जोडकाम करतात आणि रंगकाम देखील तिकडेच, कलर वगैरे तिथेच करतात. अच्छा, सुंदर सुंदर काम मस्त आहे. इथं आवडलं मला जे बघायचं होतं ते बघायला भेटलं की कशी बनते मूर्ती, कसं काय प्रोसेस असतं ते आज बघितलं. सुंदर मस्त वाटलं. प्रवीण दादा आहे, असंच काम करत राहा. लागला तर आमच्या एरियातली पण पब्लिक इथं या प्रवीण दादाला भेटा. थँक्यू. गाईज तुम्ही मूर्ती बघली ना मातीची, त्याच्यावर जो रबर मारतात त्याचाच तो मोल्ड तयार होतं. कुठलीही मूर्ती बनवायची झाली ती पहिली मातीची बनवायला लागेल. कुठलीही मूर्ती बनवण्यासाठी पहिली मातीची मूर्ती रेडी व्हायला लागते. ओके. ते आर्टिस्ट लोक येतात ते बनवतात प्रॉपर आणि मग त्याचा आपल्याला मोल्ड तयार होतो. त्याच्यावर मग रबर बसतो. रबर झाल्यानंतर असा रबर तयार होतो एकदम प्रॉपर. आणि नंतर मग त्याच्यावर ही मोल्ड तयार होते. ही मोल्ड तयार झाली. आता हिला सुकायला एक 10 दिवस, तेव्हा ती उचलायला हलकी आणि आपल्या हँडलिंगला पण चांगली होईल. आता मामाच्या मित्राच्या दुकानात आलो. इथं प्रॉपर रेडी झालेल्या आणि सजलेल्या मूर्त्या. आता तुम्ही बघू शकता या काय मूर्त्यात भाई. वाव. तुझ्या छायेची सावली सारव रे, नको दुःखाची कावड आवर रे. याच्यात छोट्या छोट्या मूर्त्या बघा आणि डिटेल बघा, डिटेल कशी सजवलेली, एकदम प्रॉपर सजवलाय. दादाचा आहे ना व्यवसायात बोलतो दुसराच वर्ष आहे आणि आवरा भारी कामगिरी बघून एकदम शॉक. खतरनाक मस्त वाटला. कुणाल दादा आपल्या सोबत आहे. मस्त बाहेरशीच बघून खुश झालो मी. या सगळ्या मूर्त्या कधीपर्यंत जातील? या सर्व बुकिंगच्या बाकीच्या या सगळ्या बुकिंगच्या. ओके, त्या तयार आहेत, प्रॉपर तयार आहेत. आता पेंटिंग वगैरे पेंटिंग आता गाडीत लोड करू आणि त्या भरू. आणि त्या डिस्प्लेत लावलेल्या आहेत ना त्या घरगुती असतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरात वगैरे ते बुक करून जातात. त्या प्रकारे ऑर्डर नुसार आम्ही करून देतो जशा त्या डिस्प्लेत आहेत त्या. डिस्प्लेला लावलेली जी मूर्ती आहे आपली तशीच सेम टू सेम सजवून ॲज इट इज सेम. ॲज इट इज. आणि 9 फुटाची बोलला का तू? ही 9 फुटाची मूर्ती 9 आहे, ती फुटाची मंडळाची आहे. मंडळाची मूर्ती आहे. आता बाहेर सजवली तशी सजवायला किती वेळ लागतो? ते काय आता आमचे रोजचं ते काम आहे तसं बघायला किती दिवस लागतात? 1.5-2 तासात एक मूर्त होते. हा, म्हणजे प्रॉपर सजवून असं धोतर वगैरे लावून. ओके, मग त्याची प्रोसेस आपल्याला बघायला भेटेल. आता सध्या त्याच्यामुळे तुम्हाला दुसरी प्रोसेस बघायला मिळेल. म्हणजे व्हाईट कलर तिकडे कलरचं काम चालू आहे. तर इथं तुम्ही बघू शकता प्रॉपर सगळ्या छोट्यापासून मोठ्या मूर्त्या रेडी होत आहेत. सुंदर. किती वर्ष झालं तू काम करता? 7वीला असल्यापासून काम करतोय. तू 7वीला होता तेव्हापासून काम करतं का? मी कंपनीत पण JW मध्ये ब्रेक घेतलाय. आपला मूर्ती काम चालू. जिथं आलोय मदत करायला थोडासा. दिवस कमी राहिलेत आणि काम जास्त आहे आता. पीओपीचा विषय चालू होता त्याच्यामुळे थोडा बंद होता. चालू झाले पीओपीचा परवानगी भेटली. आता कायमस्वरूपी बंदी हटवलेली आहे, म्हणजे पीओपी चालू शकते असं. हो. आपल्याला बघायला भेटतं एकदम छोट्या छोट्या मूर्त्या. सरनाक रे, काय भारी भारी मूर्त्या बनवल्यात, छोट्या मूर्त्या. आणि याला पण प्रॉपर सजवून कलर वगैरे करून. हा चिंतामणी आहे. हा हे सुकवासाठी अष्टभुजा बोलतात. 8 हातांवाला आहे. किती वर्ष झालं काम करतास? 4-5 वर्ष झाले. कसा एक्सपिरियन्स आहे तुझा 4-5 वर्षानंतर हा काम करून? कसा वाटतं? म्हणजे गणपती बाप्पाची कृपा आहे तुझ्या लाईफ मध्ये? काय एक्सपिरियन्स असा काय नाही, पण मजा येते करायला. ओके, बघलं ना. थँक्यू. वायसाच बघत राहा, प्रेम करत राहा. इथं तुम्ही बघू शकता बॉडी कलर होतंय प्रेनी प्रॉपर. तुला किती वर्ष झालं तू काम करतेस? 8 वर्ष. प्रॉपर पेंटिंग पण करतास? सगळं करतास, शेडिंग वगैरे सगळं. 8 वर्ष झाली. मग कसा एक्सपिरियन्स आहे तुझा? बरं वाटतंय, मजा येत आहे. अजून काय एक्सपिरियन्स आलाय तुला या काम करता वेळेस? काय कसा अनुभव आलाय? काय चांगला? आम्हाला परवानगी भेटली तिथंच आमचा आभार झाला. म्हणजे पीओपीची परवानगी भेटली, नाही तर आम्हाला
म्हणजे एवढी परिस्थिती बेकार झाली हा हा म्हणजे सरकारने एवढा वर्ष दबाव दिलेला दबाव दिला म्हणजे आम्ही होतो चालू होतील काय नाही हा हा म्हणून त्यात पोरांना काम भेटलं आमचे काम भेटला सगळे पोरांना काम भेटलं आणि पूर कंपनी सगळी याच्यातच आहे गणपतीच्या हा गणपतीच्या यातले गणपती आले घरी कशी दाना पण 2 पैसे भेटतात हा हा आणि आम्हाला पण मजा वाटते खूप गणपती करावं. हा ते सुंदर सुंदर असंच काम करत राहा मस्त वाटतंय एरियाचं नाव पण आहे पूर्ण गणपती बनवण्यामध्ये 4 गावांचा अमरापुरी भाग हा अमरापूर विभाग तुझं नाव काय बोलला सूरज पाटील सूरज पाटील थँक्यू चल बघ, मस्त वाटलं बघत राहा ब्लॉग माझा सोन नाईक कुणाल मालकाला एक पोट घालून चल बाबा मस्त वाटला मस्त माहिती भेटली आणि सुंदर काम करतोस असंच करत राहा काम आल्यासारख्याला चहा वगैरे घेऊन जाता का चाय वगैरे घे चहा नको रे अरे आता थंडा पिला मस्त राम ते चल मस्त वाटलं नंतर कधीतरी येऊ आरामात मस्त वाटलं नवरात्रीत पण असतात आपला काम मागे गणेश उत्सव असतो चतुर्थीचे म्हणजे पूर्ण वर्ष काम असतं हा या ऑल ओव्हर इंडियामध्ये मूर्त्या जातात आणि इथं पेंटिंगचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता पेंटिंग चालू आहे लालबागच्या राजाची मूर्ती आहे सध्या पेंटिंग चालू आहे पूर्ण कंप्लीट झाल्यावर काय सुंदर अशी मूर्ती दिसली आता मी जे ठिकाणी उभा आहे ना त्याचे 4 बाजूला गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद माझ्यावर असाच राहू दे आणि तुमचा पण आशीर्वाद माझ्यावर असाच राहू दे आणि असाच सपोर्ट करत राहा आपण असाच नवीन कंटेंट घेऊन येऊ तुमच्यासाठी मी आता येता वेळेस रस्त्याला एक गणपती बाप्पा बघितला शंभूराजाच्या पोझिशन मध्ये आणि तो बघायचा आहे म्हणा तुझ्या मायेची चादर पांघर रे गणराया तूच मी रस्त्यांशी जाता ही बघलेली मूर्ती आणि काय मूर्ती आहे बाई मामाला विचारला मामा बोलतो शंभूराजांचे स्वरूपान मूर्ती आहे या लडकत्या जगण्या बल झुंजाया त्या तळमळत्या कायला आधार दूर या लडकत्या जगण्या बल झुंजाया त्या तळमळत्या कायला आधार दूर मामाच्या मित्राची इथं आलो ना अजून एक आणि इथं रेडी मूर्त्या आहेत आता माल बहुतेक गेला इथलं या सजवलेल्या मूर्त्या परत एकदा आपण बघू शकता श्रीकृष्णाच्या रूपांची जी मूर्ती किती सुंदर दिसते हो हो श्रद्धा आर्ट्स का बघा मूर्ती कशी सजवली एकदम प्रॉपर मुकुट वगैरे तोंडीला पण असा प्रॉपर सगळा मोती मणी लावून कारिगिरी एक नंबर हे बघा प्रॉपर आता तरी मूर्त्या कमी झाल्यात नाही तर पक्क्या भरलेल्या असतात ना आज मामाने एवढी हेल्प केली ना आपल्याला कोणीच नाही करू शकत थँक्यू परत एकदा थँक्यू तुम्ही परत या नक्की नक्की आम्हाला पण बरं वाटेल नक्की आणि आता प्रणव आर्ट्सला घेऊन आलाय मामा इथे काय मूर्त्या आहेत बाबा बा वाव ही बघा आवरी मोठी मूर्ती 4 फुटाची असेल 4 फुटाची काय सुंदर सजवली हा काय सुंदर सजवली एक नंबर प्रॉपर असे दागिने वगैरे वाव सजवलेल्या मूर्त्या डिस्प्लेला लावल्या प्रणव आर्ट्स बोलतो खूप असा फेमस आहे आता एक मूर्ती बघली आणि ती काय सजवली बाई काय सजवली काहीच सजवली बघून खुश डायरेक्ट वाव ओ हो खरा सांगू ना मी आवऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या एकेच जागा पहिल्यांदा बघल्या पण बघू शकता तुम्ही मूर्ती काय सजवली भारी सगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या पद्धतीने सजवल्या आणि लयच भारी दिसतात खुश झालो बघून खुश गणपती बाप्पा मोरया आणि गौरी पण सजवल्या तुम्ही बघू शकता मस्त वाटलं आता मूर्त्या वगैरे सगळ्या बघल्या आणि आता मी निघतो घरी आणि स्पेशल थँक्स क्षितिज थँक्यू सो मच भाई आलाच सोबत आणि मस्त मदत केली क्षितिजला पहिला धन्यवाद थँक्यू असाच काही असेल अजून तर सपोर्ट करत राहा तुम्ही पण असाच काही तुम्हाला माहिती असेल मी विचारलं तर सांगत जा आणि एकदम भारी ब्लॉग झाला यो प्रॉपर माहिती भेटली कशी बनतं कसा पेंट होतं एकदम प्रॉपर सगळी माहिती भेटली ब्लॉग मध्ये तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बाय बाय भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय भेटूया डायरेक्ट भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत बट भेटूया कारण तर हल्ली मी डेली ब्लॉग टाकणे पण जो पण टाकते तो तुम्हाला मजा येईल असंच टाकते चला बाय